या ग मळ्याच्या मळ्याच्या मळ्यामधी या ग मळ्याच्या मळ्यामधी आम्ही बहिणी बहिणी दोघी जावा आम्ही बहिणी बहिणी दोघी जावा आवा घेणारे घेणारे गेले गावा आवा घेणारे गेले गावा. नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय बिस्क फार्म बिस्किट आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5च्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज दिवस आहे पाडव्याचा, दिवाळीतला हा पाडवा. आणि मग पाडव्याच्या दिवशी या गावामध्ये या आदिवासी पाड्यामध्ये आज इतकं उत्तम वातावरण आहे ना की ज्या वातावरणामध्ये मी बघितलं तर या सगळ्या महिला भगिनी ज्या नेहमी जेवण करत असतात त्या आज या ठिकाणी आनंद लुटतायत, खेळ खेळतायत. आणि त्याच वेळेला आपण जरा पटकन तिकडे जाऊन येऊया, कारण बघा इथूनच काही अंतरावरती सगळी पुरुष मंडळी जेवण तयार करतायत. एकीकडे कांदा बटाटा भाजीचा घमघमाट सुटला आहे तर दुसरीकडे वरण. नेमकं काय करतायत आपण जरा बघून येऊया. चला. एकीकडे खेळ चाललेला आहे आज, आणि या खेळाबरोबरच आपण बघितलं तर पुरुष मंडळी इकडे या संपूर्ण गावातल्या सगळ्यासाठी जेवण तयार करतायत. तिथे मस्त इतकं छान वरणाचा असा घमघमाट सुटलेला आहे. एकीकडे थंडी पडली आहे आणि चूल तयार केलेली आहे दगडांची, आणि त्यातूनच छानपैकी एकीकडे वरण. ही पुरुष मंडळी सगळी आपल्या घरातल्या माऊलीला आज आनंद मिळावा म्हणून जेवण करण्याची जबाबदारी घेतली आहे. आणि आम्हाला सुद्धा भरल्या पोटानं सगळे पाठवणार आहे. या सगळ्यांच्या घरामध्ये नेहमी भरभराट हो, एवढंच काय ते अगदी मनापासून या दिवाळीच्या निमित्तानं देवाकडे मागणं करतो. बघा ना, यापेक्षा वेगळी भेट पाडव्याची कुठली असू शकते. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीचं औक्षण करते. या पद्धतीची ही खरं तर ओवाळणी आज या सगळ्या पुरुष मंडळींकडनं त्या माऊलीला मिळालेली आहे. शेतात काम करणाऱ्या राबणाऱ्या या माऊली आज खेळ खेळतायत. या 5 जणींमधून कोण पैठणी जिंकणार हे बघण्यासाठी मी उत्सुक आहे. बघूया काय होणार. नाव सांगा ताई. भानू पप्पू पोकळा. बर, कुठे राहता तुम्ही? इथंच राहतो. आणि तुमच्या घरात कोण कोण आहे? आम्ही दोघेच आहोत. दोघेच आहात. पण पोरं 4 आहेत. मग ते कुठे असतात? शाळेत आहेत. शाळेत, आश्रम शाळेत. कुठे चिखलीलाच का? हा, चिखलीला. तुम्ही काय करता? घरी काम करतो. घरी काम करता. आणि मिस्टर काय करतात? नवरा? अशीच मोलमजुरी करतात. मोलमजुरी करतात. साधारणतः म्हणजे खरं हा प्रश्न मला नेहमी पडतो की दिवसभरात इतकी मोलमजुरी केल्यानंतर महिन्याच्या शेवटी किती पैसे मिळत असतात? देतात 500-600 रुपये. होय ना. आणि तेवढ्यामध्ये तुम्ही तुमचं घर चालवता, मुलांचं शिक्षण करता. हो. बरं, तुम्ही छान गाणं म्हणता. थोडंसं गाणं म्हणा. नाही, म्हणा ना, 2 ओळी म्हणा. 2 ओळी. वडाचे कालून कोण जात का सारू, वडाचे कालून कोण का सारू, एवढा निरप सांग माझ्या आईला, एवढा निरप सांग माझ्या आईला. आले गणपती सण नाही, येन माला नियाला, येन माला नियाला. वा 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 वा. तुमचं मला फक्त माझ्या माहितीसाठी काय शब्द होते ते? एनमालानी म्हणजे? तुम्ही सांगताय ताई? घ्या माईक घ्या, तुम्ही सांगा ना. मला न्यायला म्हणजे मला सणाला न्यायला ये हो आई. आईला हो. की आई मला दिवाळी आली आहे सणाला घेऊन जा. हो ना. व्हेरी गुड, छान. कोण नेणार ना आई, घाबरू नका तुम्ही. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमचं नाव सांगा. माझे नाव गौरी संतोष वाघ. बरं, तुमचं कुठलं माहेर? पिरकरवाडी. सासर? इथलाच. कसं झालं इथलं? बरं बरं. इथल्या काय करतात मिस्टर? कायनाचे मोल मंजुरी करतात. ते पण मोलमजुरी. तुम्ही काय करता? आम्ही काय ना, आम्ही घरीच असतो. पण तुमची शाळा, तुम्ही लहानपणी शाळेत गेला होता? नाही. कधीच नाही? नाही. शाळेतच नाही गेला? नाही.
पहिलीत पण नाही गेला? नाही. काय मस्त आहे हो, मजा आहे तुमची. पण आज तुम्हाला वाटतंय का की जर शाळेत गेलो असतो तर बरं झालं असतं? वाटतं होतं. खूप वाटतं, शिकायला पाहिजे होतं. बर, तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही काय म्हणणार आहात? उखाणा घेणार आहात? नाही, घ्या. नाव सांगा. कल्पना प्रकाश उघडे. बर, तुम्ही काय करता? ब्लाऊज शिवते. अच्छा, म्हणजे शिवण काम करता. हा, शिवणकाम. कुठे शिकलात तुम्ही ही कला? चौकला. चौकला. मग तुम्ही क्लास केला होता हा, का? क्लास केला. बर, पण तुमच्या घरात कोण कोण आहे आता? आई बाबा आहेत, माझे मिस्टर आहेत आणि मी आणि बारकी नंदन आहे आणि बर, पण मिस्टर काय करतात तुमचे? मोलमजुरी. उखाणा घ्या. मी आहे मळ्यात, चिंद्र दिसतो तळ्यात. मी आहे मळ्यात, चिंद्र दिसतो तळ्यात. प्रकाशच्या नावाने घालते मंगळसूत्र गळ्यात. अरे वा. पुष्पा मनू उघडे. तुमच्या घरात कोण कोण आहे? आम्ही दोघे जण नवरा आहे. 3 मुलं आहे. 3 मुलं आहेत. ती कुठे हा. असतात? आश्रम शाळेमध्ये. आश्रम शाळेमध्ये. हा. सगळ्यांची मुलं आश्रम शाळेत शिकतायत. किती महत्वाचं आहे बघा. यांना शिकायला मिळालं नाही, पण या सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे, आपल्या मुलांनी शिकून कुठेतरी प्रगती केली पाहिजे, म्हणून मनावर दगड ठेवून आपल्या मुलांना आश्रम शाळेत ठेवलेलं आहे. काय करता तुम्ही? नवरा काय करतो? बिगारी काम करतोय. बिगारी काम हा. करतात. बरं, तुम्ही उखाणा घेणार आहात का? नाही. द्या माईक. नाव सांगा तुमचं. आम्ही राबाई रामेर. बरं, तुम्ही किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? खूप वर्ष झाली, हो ना? वर्ष झाले. हो ना. लक्ष आणि नाही. आणि ते काय करतात? शेतीचं काम. शेतीचं काम. तुम्ही पण शेती करता? हो. शेतीला मदत करता तुम्ही? हो. तुमच्याकडे भात शेतीच असेल ना? भात शेती. बरं बरं. पावसाळशी भात पिकवता, उन्हाळशी भाजीपाला भाजीपाला कुठला कुठला भाजीपाला या गावात तयार होतो तरी? लावतो आम्ही. गवार, गवार आणि काकडी. काकडी. पण मग ही सगळी भाजी तुम्ही विकण्यासाठी करता? हो. कुठे विकायला जाता? पनवेलला. पनवेलला. पण इथून पनवेलला किती वाजता निघता मग? 12 वाजता रात्री? रात्री. अच्छा, आणि मग पोहोचतात किती वाजता? सकाळी 5:30ला. अरे बापरे, बघितलं केवढी मेहनत आहे. इथून रात्री 12 वाजता निघायचं, सकाळी 5 वाजता पोहोचायचं, जे काही पिकवलेलं आहे ते विकायचं आणि परत यायचं. माऊली, तुमच्या सगळ्या मेहनतीला माझा अगदी मनापासून नमस्कार. आणि या 5 जणींमधून पुढच्या खेळात कोण 3 जणी जाणार? टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया लगेच. प्रत्येकीला 10 संधी मधोमध वीट उभी करून ठेवलेली आहे. इथून ती रिंग टाकायची आणि ती रिंग वीट मध्ये जाऊन अडकली पाहिजे. सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची त्या माऊली पुढच्या खेळात. बघूया काय होणार या खेळात. एक, दोन, एक, दोन, 4, 2, 3, 5, 3, 3, 4, एक. वा वा वा. चला, तुमची गुणसंख्या 1. एक, 2, 3, 3, 3, 3, 3, 3. एक, 2, 3,
एक झी मराठीकडून हा दिवाळीचा फराळ खूप खूप शुभेच्छा. दिवाळी अभिनंदन अभिनंदन. आणि आता या 3 जणी सज्ज झालेल्या आहेत. चेहरे बघा कसे गंभीर झालेले आहेत, कारण कोण पैठणी जिंकणार हे बघण्यासाठी सज्ज आहेत सगळ्या जणी. मला तुम्हाला विचारायचं आहे की आम्ही असं जेव्हा येत होतो तुमच्या गावामध्ये, तेव्हा आम्हाला काही जणांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी, काही महिन्यापूर्वी या गावात वाघ आला होता किंवा इथे जवळपास कुठेतरी बिबट्या आला होता. खरं आहे का हो? येतो. पण या तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही असता आणि बिबट्या आलाय हे तुम्हाला त्या दिवशी कळतं का दुसऱ्या दिवशी कळतं? दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी. म्हणजे कुठल्या गोष्टी कशामुळे कळतं तुम्हाला? कुत्रे असताना हां, ते आवाज देतात ते आवाज देतात तेव्हा कळतं. तेव्हा कळतं. पण मग आता अशा वेळेला कोणावरती कधी बिबट्याने अटॅक केलाय? कोणाच्या कधी नाही. नाही. पण येतो बिबट्या, येतो ना इथे? हो येतो. बरं बरं, व्हेरी गुड. तुम्ही नाही घाबरत ना कोणाला? नाही. बरं. तुम्ही बघितला बिबट्या कधी? नाही. तुम्ही नाही बघितलं? नाही. तुम्ही बघितलाय? नाही. तुम्ही नाही बघितलाय? नाही. उगाच कोणतरी सांगतं मग बिबट्या. रात्री कुत्राच आला असेल गावात. कोणी बघितलाय? पण तुमच्या इथे उभ्या असलेल्यांपैकी कोणी कधी बिबट्या बघितलाय? मी आणि माझे मिस्टर म्हणजे चिंबोरी पकडण्यासाठी गेलेलो. त्यावेळी म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष पाहिला, पण मला नाही बघून दिला, कारण मी घाबरते खूप, म्हणून त्यांनी मला दाखवला पण नाही असं. आणि तो जेव्हा बुडी टाकून गेला ना, त्याचा आम्हाला स्पर्श जाणवला असा. आणि हो त्याची का? पावलं वगैरे लागतात येतो तेव्हा. म्हणजे चिंबोऱ्या पकडण्यासाठी तुम्ही गेले होते? हा, म्हणजे रात्रीच्या रात्रीची वेळ होती. हो, रात्रीच्या वेळी. पण आहे इथे बिबट्या आहे? हो, येतो. येतो. हो. बापरे. या 3 जणींमधून कोण पैठणीच्या खेळात जाणार तो बघूया. त्या तिघींसाठी हा खेळ पाडवा विशेष भाग, आणि त्यानिमित्त हा खेळ. मधोमध 3 घमेली ठेवलेली आहेत आणि विशिष्ट अंतरावरून हे छोटे छोटे 15 जे चेंडू आहेत ते टाकायचे आहेत. घमेल्यामध्ये जाऊन थांबले पाहिजेत. रेती आहे. आपण बघितलं तर या प्रत्येक भागात हा खेळ खेळत असताना इथलीच रेती, इथलीच कौलं, इथलीच चाकं वापरून आपण खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. रोजच्या जीवनात ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर असतात. आज त्या थोड्याशा खेळाच्या स्वरूपात त्यांना आपण आणलेले आहेत. बघूया या खेळात काय होणार. त्याला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. 15 संधी, आणि बघूया कुठल्या दोघी जणींची सर्वाधिक गुणसंख्या होते. एक, दोन, चला तुमची गुणसंख्या 2. एक, दोन, तीन, अभिनंदन. तुमची गुणसंख्या 3. झी मराठीकडून हा फराळ तुम्हाला मिळाला. अभिनंदन. हे चांदीचं नाणं पण तुम्हाला मिळालं. घ्या. अभिनंदन अभिनंदन. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला आज एखादी गोष्ट मागायची असेल देवाकडे, तर काय मागाल? नवऱ्यासाठी चांगलं काम मिळू दे. सुख मिळू दे थोडक्यात या घरात. यापेक्षा काही वेगळं नाही. आपण यांची घरं जर बघितली ना,
त्या घरामध्ये इतकी आपुलकी आहे. घरं लहान आहेत पण मनाची श्रीमंती प्रचंड मोठी आहे. ती या प्रत्येक घरात गेल्यानंतर अनुभवायला मिळतं. आपण जेव्हा त्या घरात जातो ना, ते बघतो की कधी कधी त्या घरात ती माऊली त्या धुरामध्ये पण काम करत असते, तर कधी त्या आजूबाजूच्या 4 भिंतीमध्ये आपलं सारं ऐश्वर्य ती आपल्या डोळ्यांनी दिवसागणिक वाढवण्यासाठी झटत असते. घराघरातला आनंद देणारी ही माऊली या दोघींच्याही कुटुंबात सुख समृद्धी आनंद नांदू दे. आपणा सगळ्यांना देव कायम प्रसन्न राहू दे आणि सगळ्यांच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ दे, असं म्हणत या आदिवासी पाड्यामध्ये आज आपण बघणार आहोत पाडव्याच्या निमित्तानं पैठणी कोण जिंकणार. टाळ्या वाजवून शुभेच्छा. खेळ सोपा. या ठिकाणी एक भलं मोठं पिंप ठेवलेलं आहे. पिंपाच्या या बाजूला कोण आहे तो? काटा, साठा. ज्या साठ्यामध्ये मासे पकडले जातात. इथून तो स्माइली चेंडू टाकायचा, साठ्याला लागून तो उडाला पाहिजे आणि पलीकडे जाऊन असलेल्या बास्केटमध्ये गोळा झाला पाहिजे. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी मिळणार आहेत आणि या 10 संधीमध्ये या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या एक माऊली आजच्या भागातल्या विजेत्या ठरणार. त्यांना मिळणार आहे पैठणी. किंवा बघूया कोण पटकावणार पैठणी या खेळातली. 1 2 3 गुणसंख्या 3. अभिनंदन. उद्या साठ्याला काय कराल द्या सांगा ना. ज्या साठ्याने आज इकडे मध्ये वाटेत आलाय तो, त्याला काय कराल उद्या? मासे पकडायला. त्याला काय खेळाचं काय नाही ना होत. त्याने फक्त मासेच पकडले पाहिजे हो ना. मासेच. पाडव्याच्या दिवशी माशाचा विषय काय चांगलं चाललंय. अभिनंदन. वा वा. पण ह्याच्यात कुठले कुठले मासे मिळतात? बारके म्हणजे नाव काय असतं त्या माशाला? कोलिम असते आणि मुरिया असते. मुरिया आणि नाही मी नाही येत जेवायला. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया, कारण या माऊलीची गुणसंख्या आहे 3 आणि आता तुम्हाला संधी आहे 3 पेक्षा 1 जरी गुणसंख्या जास्त झाली तरी पैठणीच्या विजेत्यात तुम्ही ठरणार आहात. बघूया काय होणार या खेळात. बरोबर. तरी सुद्धा मी विचारतो, त्यांची गुणसंख्या आहे 3, कोण जिंकेल असं वाटतं? माहित नाही, वेळ आल्यावर समजेल. किती? पहाटे 5 वाजता? कितीची वेळ ठरवली आहे तुम्ही? माहित नाही, पण आता वेळ येणार आहे ना. हा. किती वेळात येईल वेळ? लगेच येईल. हा. साठ्याला विचारू. साठ्या. व्हेरी गुड. तुम्हाला शुभेच्छा. चला बघूया काय होणार या खेळात. टाळ्या वाजवून शुभेच्छा. 1 2 3 4 5 6 7. झी मराठीकडून हा दिवाळीचा फराळ माऊली तुमच्यासाठी. अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा सुद्धा मिळाला. अभिनंदन. घ्या झी मराठीकडून हा दिवाळीचा फराळ. नमस्कार. चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. घ्या त्यात तुम्ही पण हात लावा. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आपण सगळ्यांना पाडव्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आजचा भाग इथे संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.